नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे मस्त अशी रेसिपी, बिलकुल पौष्टिक, हेल्दी व स्वादिष्ट अशी रेसिपी. तर चला, त्यासाठी आपण घेतलेले साहित्य बघा. रेसिपीसाठी आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून व डिंकापासून लाडू. त्यासाठी मी घेतलं आहे 1 छोटं वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी मी घेतला आहे डिंक, बाबूळचा डिंक घेतला आहे मी, खूप छान असतो हा खायला. आणि त्यानंतर घेतलं आहे मी 125 ग्रॅम गूळ आणि साजूक तूप 1 वाटी. तर चला पुढील कृतीकडे वळूया. चला, आपण घेतलाय पॅन, गॅस पेटून घेऊया. यात टाकायचे आपल्याला साजूक तूप. थंडी खूप पडून राहिली आहे, त्यामुळे असे टेस्टी लाडू व पौष्टिक असे मुलांसाठी, घरच्यांसाठी लाडू अवश्य बनवा. चला, आपण तूप छान गरम करून घेऊया. थंडीच्या दिवसात हे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजे. हे बघा, आपले तूप छान गरम होत आले. यात आपण टाकून बघूया. हे बघा, छान डिंक तळतळायला लागलाय. चला, यात आपण टाकूया थोडा थोडा करून डिंक. याला तळून घ्यायचे आहे आपल्याला. बघा, ताण फुटायला लागलाय, मस्त असा दिसतो. याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे आपल्याला. याप्रमाणे सर्व डिंक आपल्याला तळून घ्यायचे आहे. बघा, या प्रकारे सर्व डिंक तळून घेऊया. बघा, आपला सर्व डिंक काढून झालाय. यामध्येच आपण टाकूया 1 वाटी गव्हाचे पीठ व भाजून घेऊया उरलेल्या तुपात. छान लाल होईस्तोवर भाजून घ्यायचे. पचायला पण गव्हाचे पीठ चांगले असते. मैदा किंवा रवा न घेता गव्हाच्या पिठात लाडू तुम्ही बनवून बघा, आणि झटपट असे बनणारे लाडू आहेत. याला लाल होईस्तोवर छान भाजून घेऊया. हे बघा, मस्त असा कलर आलाय. आपली कणिक झाली भाजून. गव्हाचे पीठ किंवा कणिक असे पण म्हटल्या जाते. माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत, कुठल्या शहरातून बघतायत ते मला नक्की कळवा. हे बघा, आपण आता बंद करून देऊया गॅस. आपलं पीठ छान झालंय, मस्त असा कलर आलाय, सुगंध पण फार छान येतोय. गॅस बंद केल्यावर पण याला 2 मिनिट छान असं परतून घ्यायचे आहे आपल्याला, कारण भांड गरम असल्या कारणानं लगेच कणिक लागते. चला, पुढील कृतीकडे वळूया. तर हे बघा, आपला डिंक पूर्ण तळून झालाय. आणि हे बघा, किती क्रिस्पी असं झालाय. बघा, हा हातानेच बारीक होतो. बघा, मस्त असा आवाज झालाय, पूर्ण क्रंची क्रंची येतोय. तर चला, पुढील कृतीकडे वळूया. याला आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करू शकता, अथवा याला आपण असेच टाकूनही त्याला बारीक करू शकता वाटीने.
तर चला आपण याला वाटीने टाकूनच बारीक करून घेऊया. हे बघा, ज्यात आपण गव्हाचं पीठ भाजलं होतं त्यातच आपण लाडू बनवू. आता हे बघा, यात आपण हा डिंक टाकायचा आहे पूर्ण. याला आपण घेतलेली ही वाटी, या वाटीने कसं बारीक करून घेऊ. हे बघा किती मस्त असा बारीक होतोय. बघा लगेच असा बारीक झालाय. जास्त भांडे पण लागत नाही आणि पटापट असा बनतो. याला आपण असं मिक्स करत जायचं गव्हाच्या पिठाला. हे बघा किती असा बारीक झालाय आपला डिंक. तर चला पुढील कृतीकडे वळूया. आपण हे सर्व काढून घेऊया वाटीचं. डिंक बारीक झालाय. मी घेतली आहे एक किसणी, त्यावर आपल्याला गूळ घ्यायचा आहे हा किसून यातच. हे बघा छान असा पडतोय, पटापट होणार आहे. या प्रकारे सर्व गूळ किसून घेऊया व पुढील कृतीकडे वळूया. हे बघा आपला सर्व गूळ किसून झालाय. याप्रमाणे थोडंसं बाकी आहे. पटकन होणारी अशी रेसिपी आहे. जर तुम्हाला किसायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही याला काढून पण घेऊ शकता. चला पुढील कृतीकडे वळूया. तर यात टाकायचं आपल्याला एक छोटा चम्मच वेलची पावडर. याने चव फार छान लागते. चला आपण याला सर्व एकत्र करून घेऊया. सर्व साहित्य एकत्र करूया. पटकन असे वळणारे लाडू आहेत. यात जर तुम्हाला काजू, बदाम, पिस्ता जर हवा असल्यास तुम्ही घालू शकता. याप्रमाणे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. हे बघा सर्व सारण आपलं एकत्र करून झालंय. मस्त मिक्स झालाय. हे बघा छान असा लाडू वळला जाईल. बघा थोडा असं घ्यायचं हलक्या हाताने, छान असं दोन्ही हातात पकडून लाडूला छान असा गोल आकार द्यायचा, वळून घ्यायचा. बघा किती मस्त असा लाडू वळला जातोय आपला. नंतर त्याला अशा हाताने फिरवून घ्यायचे आणि हे बघा आपला लाडू छान असा तयार झालाय, मस्त असा. तर चला याप्रमाणे आपण सर्व लाडू वळून घेऊया. याला एका प्लेटमध्ये ठेवूया. या प्रकारे सर्व लाडू वळून घेऊया. परत बघा एकदा. हे बघा असं घ्यायचं, याला छान असा दाबून घ्यायचा. नंतर दोन्ही हातांनी दाबायचे म्हणजे लाडू छान वळला जातो. पंधरा ते 16 मिनिटं हे लाडू बनायला आपल्याला लागतात. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर पण करा. हे बघा पटपट बनणारे असे लाडू आहेत. चला याप्रमाणे सर्व लाडू वळून घेऊया. हे बघा मस्त असे स्वादिष्ट असे आपले लाडू तयार झाले आहेत. हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला. बघा किती दाणेदार असे लाडू आपले तयार झाले. मस्त खा व स्वस्त राहा असे लाडू आहेत. हे बघा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.